ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। पैसे खाण्यात पटाई। नालायक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाणने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले। कार्यवाही केली नाही म्हणून पातोंडा दत्त विद्यामंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बोगस शिक्षक भरती, कर्मचारी भरती करण्यात आली। ही बाब सिद्ध झाल्यावरही कल्पना चव्हाणने हे प्रकरण दाबले। सचोटी याबाबत पूर्ण मालिका चालविली होती। तक्रारदार भूषण देवरे, राजेंद्र यादव यांनी उपसंचालक नाशिक यांचे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। तक्रारी खूप झाल्या, आता या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, बेकायदा अदा झालेले वेतन तात्काळ वसूल करा, अशी मागणी होत आहे। उपसंचालक राठौड यांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी कार्यवाही करावी, सोबत शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचेवर गुन्हे दाखल करावे। उपोषण तात्काळ सोडविण्यासाठी राठौड यांनी पावले उचलावी, तशी मागणी राजकुमार छाजेड यांनी केली आहे। राठौड यांनी कार्यवाही न केल्यास शासनाकडे तक्रार करू, असेही छाजेड यांनी म्हटले आहे। रमेश यादव, माझे नाव राजेंद्र रमेश यादव, पातोंडा तालुका अंबळनेर जिल्हा जळगाव। श्री दत्त विद्यामंदिर पातोंडा तालुका अंबळनेर जिल्हा जळगाव येथील 3 कर्मचारी राहुल जयप्रकाश पवार, अतुल संदीप पवार व उमेश धनराव पवार यांनी तिघांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाकडून शालार्थ मिळवलेला आहे। तो शालार्थ रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही 8 महिन्यांपासून तक्रारी 8 महिन्यापूर्वीच शासनाच्या अधिकाऱ्यांच्या, शिक्षण उपसंचालकांच्या, शिक्षणाधिकाऱ्यांच्या यांच्या लक्षात आणून दिले की यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शाळेला मिळवले आहे। तरी हे लोक आम्ही इथे तक्रार करूनही 8 महिन्यापासून काहीच दखल घेत नाही, म्हणून आम्हाला उपोषणाचा मार्ग निवडावा लागला। तरी यांनी तात्काळ यांचे शालार्थ रद्द करावेत, एवढी आमची मागणी आहे। उपोषणाचा विषय असा आहे, जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर तालुक्यातील शिवाजी शिक्षण मंडळ संचालित श्री दत्त विद्यामंदिर पातोंडा येथे अवैध शिक्षक भरती प्रकरणी 3 लोकांचे बोगस कामं झालेली दिसून येत आहेत। जी लोक अद्यापपर्यंत शाळेमध्ये शिकवायलाच नाहीत, त्यांना 2012 पासून कार्यरत दाखवण्यात आले आहे। सदर संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि माजी विद्यमान 2004 पासून जे चेअरमन आहेत, त्यांनी देखील खुलासा केला आहे की मी ही भरती केलेली नाही आणि या संस्थेवर कुठलेही कर्मचारी असे कामाला नाही। आणि संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी देखील खुलासा दिलेला आहे यांना की हे लोक आमच्याकडे नाहीत, कर्मचारीच नाही आहेत असं। तरी या लोकांनी 2012 पासून त्यांना जॉईनिंग दाखवलेली आहे। आणि जी 2 लोक आहेत, राहुल जयप्रकाश पवार हा एका खाजगी बँकेत 2021 पर्यंत कार्यरत होता, तरी त्याला 2012 पासून कार्यरत दाखवण्यात आलेले आहे। आणि एक अतुल संदीपराव पवार हा शासनाचा ICT लॅब प्रोजेक्ट होता, एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर 2016-12 पासून तो 16 पर्यंत तो शासनाच्याच कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता, त्याला देखील 2012 पासून जॉईनिंग दाखवण्यात आलेली आहे। हे कितपत योग्य आहे? या बोगस शालार्थ ID मध्ये हे लोक जर शाळेमध्ये कामाला अद्यापपर्यंत नाही आहेत आणि जे लोक दुसरीकडे कामाला आहेत त्यांची देखील जर या लोकांनी कामं केलेली दाखवली, शासनावर काय भरोसा कराल तुम्ही? पगार देखील या 3 लोकांनी, एक उमेश धनराज पवार, अतुल संदीपराव पवार, राहुल जयप्रकाश पवार या लोकांनी 11 महिन्याचे पगार लाटलेले आहेत। एक साधारण 20 लाखाची अमाऊंट या लोकांनी घेतलेली आहे आणि 2012 पासून जॉईनिंग दाखवलेली आहे। संस्थेचे चेअरमन देखील खुलासा करतात, मुख्याध्यापक देखील खुलासा करतात की लोक आमच्याकडे कार्यरत नाहीत। एक संस्थेतील एक क्लर्क आहे, विद्यमान क्लर्क, त्याच्याच भावाचे दोन त्याचेच सगळे भाऊ भरलेले आहेत त्याने। हो, आरोप आहे, सखा भाऊ भरलेला आहे त्याने। आणि मुख्याध्यापकाच्या ID वर देखील त्याचाच पासवर्ड आहे, त्याचा लॉगिन ID आहे। जोपर्यंत शालार्थ रद्द होत नाही, जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, जोपर्यंत वसुली शासनाची होत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण इथे करणार आहोत। आणि 14/10/2025 रोजी इथेच ह्याच बाबतीत अवैध भरतीबाबत सुनावणी झाली होती। तर ह्या लोकांनी देखील, राठोड साहेबांनी 9 महिने उलटून देखील सुनावणीचा इतिवृत्त आम्हाला दिलेलं नाही, म्हणून यांचा पूर्णपणे भोंगळ कारभार आहे। सगळ्यांना दिलेली आहे। उपमुख्यमंत्री, आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण ही लोक एकदम बोगस लोक आहेत। हे म्हणजे पूर्ण दबावतंत्र वापरून हे लोक सगळं प्रकरण दाबण्यामागे लागलेले आहेत।
राठोड साहेबांवर देखील आमचा आरोप आहे की जर 8 महिने उलटून जर सुनावणीचं इतृत्व देत नाही तर यांच्यावर काय भरोसा कराल तुम्ही? ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे. ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.